नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या पदासाठी या ठिकाणी आपण सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तर या विषयामधील काही महत्त्वपूर्ण नोट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा जो घटक आहे तर हा ग्रामसेवक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर बघा, या व्हिडिओची PDF लिंक जी आहे तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण टेलिग्राम चॅनलवर जाऊन ती PDF डाउनलोड करू शकता. तर बघा, घनकचरा म्हणजे काय? तर घनकचरा म्हणजे वाया गेलेले अन्न, घरे बांधताना किंवा पाडतानाचा जो कचरा असतो त्याला काय म्हटले जाते? घनकचरा. घनकचरा म्हणजे द्रव्य किंवा वायू रूपात नसणारा कचरा, त्याला म्हटले जाते घनकचरा. घनकचरा म्हणजे म्युनिसिपल, औद्योगिक व शेतातील कचरा. याचबरोबर कामातून तयार झालेली जी टाकाऊ सामग्री असते त्याला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटले जाते घनकचरा. तर यानंतर पाहूया आपण घनकचऱ्याचे प्रकार. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे कोणता? जैव विघटनशील कचरा. आणि दुसरा कोणता आहे? अजैव विघटनशील कचरा. तर बघा, जैव विघटनशील कचरा म्हणजे काय? तर याचे स्रोत काय असतात? तर वनस्पती किंवा प्राण्यांच्या स्रोतापासून तयार झालेला कचरा जो आहे तर तो कोणता असतो? जैव विघटनशील कचरा. याचे जे विघटन आहे तर हे सूक्ष्मजीव व इतर प्राण्यांकडून याचे विघटन होते. सूक्ष्मजीव आणि इतर प्राण्यांकडून. उदाहरणार्थ हिरवा कचरा, अन्न, कागदाचा कचरा, बागकाम कचरा, याचबरोबर सांडपाण्याचा जो गाळ असतो तो देखील, याचबरोबर कत्तलखान्यांचा जो कचरा असतो तर याचे विघटन कोणाकडून होते? तर सूक्ष्मजीव आणि इतर प्राण्यांकडून विघटन होते. तर बघा, वनस्पती किंवा प्राण्यांच्या स्रोतापासून तयार जो कचरा होतो त्याला काय म्हटले जाते? जैव विघटनशील कचरा. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा, घनकचऱ्याचा दुसरा प्रकार तो म्हणजे कोणता? अजैव विघटनशील कचरा. तर बघा, वातावरणात नैसर्गिकरित्या विघटन न होता जो कचरा तयार होतो त्याला काय म्हटले जाते? अजैव विघटनशील कचरा. म्हणजेच वातावरणात नैसर्गिकरित्या विघटन न होणारा कचरा प्रदूषणास कारणीभूत ठरतो, जो सजीवांसाठी व पर्यावरणासाठी याचबरोबर जीवनासाठी हानिकारक असतो. यास काय म्हटले जाते? अजैव विघटनशील कचरा असे म्हटले जाते. उदाहरणार्थ प्लास्टिक, रबर, काच, धातू, थर्माकोल, याचबरोबर ई कचरा म्हणजेच ई वेस्ट, यालाच म्हटले जाते अजैव विघटनशील कचरा. यानंतर बघा, घनकचऱ्याचे इतर काही प्रकार. तर पहिला आहे तो म्हणजे ओला कचरा. तर हा कचरा जैव विघटनशील कचरा असतो. उदाहरणार्थ अन्न, फळे, भाजीपाला, याचबरोबर फळांच्या साली, बागेतील कचरा व इतर सेंद्रिय विघटनक्षम कचरा. सेंद्रिय विघटनक्षम कचरा त्यालाच काय म्हटले जाते? ओला कचरा. आणि हा कसा असतो? तर हा जैव विघटनशील कचरा असतो. याचा उपयोग काय होतो? तर कंपोस्ट आणि बायोगॅस बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. कोणत्या कचऱ्याचा? ओल्या कचऱ्याचा उपयोग कंपोस्ट आणि बायोगॅस बनवण्यासाठी केला जातो. यानंतर घनकचऱ्याचा दुसरा प्रकार तो म्हणजे सुका कचरा. कोणता? सुका कचरा. तर हा कोरड्या कचऱ्याच्या श्रेणीमध्ये येतो. कोणत्या? कोरड्या कचऱ्याच्या श्रेणीमध्ये येतो. हा कचरा पुनर्चक्रीकरणासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, कॉईल, टेट्रापॅक, ग्लास, कागद, प्लास्टिक, धातू इत्यादी. हे कशामध्ये येतात? तर हे येतात सुका कचऱ्यामध्ये. यानंतर आपण बघूया घनकचऱ्याचे काही महत्त्वपूर्ण स्रोत. पहिला स्रोत आहे तो म्हणजे घरगुती कचरा. तर भाजीपाल्याची जी साले असतात, यानंतर खराब झालेले अन्न, काचेच्या वस्तू, पुठ्ठा, प्लास्टिक पिशव्या, फोम, इलेक्ट्रॉनिक कचरा, याचबरोबर फर्निचर इत्यादी वस्तू घरगुती कचऱ्यामध्ये येतात. त्यानंतरचा दुसरा स्रोत आहे तो म्हणजे औद्योगिक कचरा. तर यामध्ये औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणारा कचरा त्याला काय म्हटले जाते? औद्योगिक कचरा. यामध्ये उत्पादक प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा यामध्ये समावेश होतो. उत्पादक प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा समावेश होतो औद्योगिक कचरा या स्रोतामध्ये. यानंतर पुढचा स्रोत आहे तो म्हणजे व्यावसायिक कचरा. पॅकेजिंग सामग्री, टाकाऊ कार्यालयीन उपकरणे, फर्निचर आणि ई कचरा यांचा समावेश कशामध्ये येतो? व्यावसायिक कचऱ्यामध्ये. जैववैद्यकीय कचरा.
तर दवाखान्यामधून येणारा हा एक कचरा असतो. पॅथॉलॉजी लॅब यामध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य कचरा, सुया, चाकू, मलमपट्टी, शरीराचे भाग व कालबाह्य औषधे यांचा यामध्ये समावेश होतो. जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये. त्यानंतर घनकचऱ्याचा पुढचा स्रोत आहे तो म्हणजे ई कचरा. तर याचे मुख्यतः किती प्रकार पडतात, तर या ठिकाणी 3 प्रकार पडतात. ते म्हणजे कोणते? मोठी घरगुती उपकरणे, यामध्ये रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन इत्यादीचा समावेश केला जातो. त्यानंतर आहे IT आणि दूरसंचार उपकरणे म्हणजेच पर्सनल कम्प्युटर, याचबरोबर मॉनिटर, लॅपटॉप इत्यादी. आणि तिसरं आहे ग्राहक उपकरणे म्हणजेच भ्रमणध्वनी, दूरदर्शन संच इत्यादी. हे झाले ई कचऱ्याचे 3 प्रकार. यानंतर बघा निंबी. ही टर्म तुम्ही कधी ऐकली असेल, निंबी. विस्तारित रूप काय आहे? नॉट इन माय बॅकयार्ड. नॉट इन माय बॅकयार्ड म्हणजेच निंबी. याचा अर्थ होतो माझ्या परसबागेमध्ये नको. याचा उद्देश काय आहे? तर निंबी वृत्ती कचरा समस्येला सामोरे जाण्यासाठी सहकार्य करण्यापासून परावृत्त करते. निंबी वृत्तीमुळे आपल्या सभोवतालचे वातावरण हे कसे राहते? स्वच्छ राहते. आपण कचऱ्याच्या प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र कचरा कुंडी ठेवू शकतो आणि कचरा क्षेत्र स्वच्छ देखील ठेवू शकतो. भंगार गोळा करणारे पुनर्वापर करण्यायोग्य कचरा या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कचरा व्यवस्थापन पदानुक्रम. तर पहिला क्रम लागतो कमी करा. कमी करा म्हणजे कचरा कमी निर्माण करणे. त्यानंतर आहे पुनर्वापर, वस्तू एकापेक्षा जास्त वेळेस वापरणे. पुनर्चक्रीकरण किंवा कंपोस्ट, तर जुन्या वस्तूपासून नवीन उत्पादन तयार करणे. पुनर्प्राप्ती, कचऱ्यातून ऊर्जा व धातू पुनर्प्राप्त करणे. विल्हेवाट, लँडफिलमध्ये कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे. यानंतर बघा कचरा व्यवस्थापनाचे 4R, 4R. तर ते कोणते आहेत? रिड्यूस म्हणजे कमी करणे, रियूज म्हणजे पुनर्वापर, रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण आणि रिकव्हर म्हणजेच पुनर्प्राप्त. तर हे कचरा व्यवस्थापनाचे 4R आहेत. ते कोणते? कमी करा, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि पुनर्प्राप्त. कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण म्हणजे काय? तर पुनर्चक्रीकरण हे टाकाऊ सामग्रीपासून नवीन सामग्री व इतर उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया आहे. पुनर्चक्रीकरण हा कचरा कमी करण्याचा मान्यताप्राप्त प्रकार आहे. यामध्ये कचरा वेगळा करणे, त्यांचे संकलन करणे व त्यापासून नवीन उत्पादन तयार करून आणि प्रभावीपणे त्याचे उपयोग करण्याचा समावेश या ठिकाणी होतो कचऱ्याच्या पुनर्चक्रीकरणमध्ये. तर यामध्ये अशा सामग्रीचा वापर होतो जी अन्यथा टाकून दिली जाते. तर यामध्ये बघा पहिला प्रकार आहे ऑक्सिजन विघटन. विना ऑक्सिजन विघटन. तर या पद्धतीमध्ये ऑक्सिजन शिवाय कचऱ्याची विल्हेवाट किंवा कचऱ्याचे विघटन होते व त्यापासून काय तयार होतो? बायोगॅस तयार होतो. तर या बायोगॅसपासून आपल्याला ऊर्जा मिळते व आर्थिक फायदे देखील होतात. बायोगॅसच्या तळातील गाळ हा खत म्हणून देखील वापरला जातो. बायोगॅसच्या तळातील गाळ हा खत म्हणून देखील वापरला जातो. त्यानंतर आहे कंपोस्टिंग. सेंद्रिय कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ऑक्सिजनच्या उपस्थितीत ओल्या सेंद्रिय पदार्थाची जैविक विघटन होते. त्यामुळे स्वयंपाकघरातील कचरा खतात रूपांतरित केला जातो. यालाच काय म्हटले जाते? कंपोस्टिंग. त्यानंतर बघा गांडूळ खत. गांडूळ खत. गांडुळांच्या विविध प्रजातींचा वापर करून सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? गांडूळ खत. त्याला काय म्हटले जाते? वर्मी कंपोस्टिंग. गांडुळांची विष्ठा कंपोस्टला पोषक तत्वांनी भरपूर समृद्ध करते. तर या ठिकाणी गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळांच्या ज्या जाती वापरल्या जातात त्या म्हणजे कोणत्या? आयसेनिया फेटिडा आणि फॅरेटिमा इलॉगेटा. ही नावे देखील तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानंतर आहे रिफ्यूज डिराइव्हड फ्युएल म्हणजेच RDF. तर जेव्हा घनकचऱ्यामध्ये ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात तेव्हा ते इंधन म्हणून वापरता येऊ शकतात. ज्या कचऱ्यात कागद, प्लास्टिक, चामडे इत्यादी असते तो कचरा RDF बनवण्यासाठी उपयुक्त असतो.
शेतातील कचरा कांडी कोळसा तयार करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. कशासाठी? कांडी कोळसा तयार करण्यासाठी. त्यानंतर आहे इन्सिनरेशन. इन्सिनरेशन हे कचरा व्यवस्थापन प्रक्रियेतील एक तंत्रज्ञान असून यामध्ये कचऱ्याची उच्च तापमानाला ज्वलन केले जाते. याचे उपयोग काय होतात? तर इन्सिनरेशन प्रणालीमध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते आणि ही ऊर्जा वापरून पुढे वीज निर्मिती केली जाते. तर याचा तोटा काय असतो? तर प्रभावी प्रदूषण नियंत्रण उपाययोजना नसल्यास इन्सिनरेशन प्रक्रियेमध्ये विविध प्रदूषके देखील निर्माण होण्याची या ठिकाणी शक्यता असते. त्यानंतर आहे लँडफिल. तर याचा वापर केव्हा करतात? तर 4R तत्वे पाळल्यानंतरही जो कचरा उरतो त्या कचऱ्याची विल्हेवाट लँडफिलमध्ये लावली जाते. तर याचे स्वरूप आणि महत्त्व जर पाहिले तर लँडफिल ही एक अभियांत्रिकी सुविधा आहे ज्यात महानगरपालिकेच्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावतात. ही रचना पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम कमी होण्यासाठी कार्यान्वित केली जाते. येथे घनकचऱ्याची काळजीपूर्वक व निर्देशित केलेल्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यानंतर बघा कचरा व्यवस्थापनासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण कायदे. तर नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम कधीचा आहे? 2000चा. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. तर भारतातील कचऱ्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठी केंद्रीय पर्यावरण याचबरोबर वने व हवामान बदल मंत्रालयाने दिलेले नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन हे मुख्य मार्गदर्शक स्रोत आहे. तर 2016 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन या नियमामध्ये सुधारणा केली. तर बघा घनकचरा व्यवस्थापन कायदा 2016ची ठळक वैशिष्ट्ये. तर कचरा सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेरील परिसरात, गटारात, पाण्यात टाकू नये, जाळू नये किंवा तो पुरू देखील नये. प्रत्येक पथ विक्रेत्याने तयार केलेला कचरा साठवण्यासाठी योग्य ते डबे या ठिकाणी ठेवावेत. त्यानंतर तिसरे ठळक वैशिष्ट्य म्हणजे कचरा उत्पन्न करणाऱ्याने कचरा गोळा करणाऱ्याला शुल्क देखील द्यावे. यानंतर पुढचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यामध्ये जैवविघटनशील कचरा वेगळा करावा आणि संकलनाची प्रणाली स्थापित करावी किंवा खाद्याचा कचरा कंपोस्टिंग वापरला जाईल किंवा कंपोस्टिंग केला जाईल, कंपोस्टसाठी वापरला जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक संस्थांनी तयार केलेली प्रणाली या ठिकाणी निश्चित करावी. यानंतर बघा महाराष्ट्रामधील प्लास्टिक बंदी. तर हा जो कायदा आहे तर हा कायदा 23 मार्च 2018 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. तर अंमलबजावणीचे अधिकार कोणाला आहेत? तर शहरी व ग्रामीण नागरी संस्था, जिल्हाधिकारी, वन अधिकारी व पोलीस अधिकारी याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी. तर बघा प्लास्टिक बाबत शिक्षा जर आपण या ठिकाणी पाहिली तर प्रथम गुन्हा करणाऱ्याला किती दंड आहे? तर 5,000 रुपयाचा दंड या ठिकाणी आकारण्यात येतो. जर दुसऱ्यांदा गुन्हा केला तर 10,000 रुपये आणि तिसऱ्यांदा जर गुन्हा केला तर 25,000 रुपये व 3 महिने तुरुंगवास. तर या प्रकारची शिक्षा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. यानंतर बघा बंदी घालण्यात आलेल्या वस्तू प्लास्टिकच्या पिशव्या ज्या की 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आहेत, वापरून, फेकून, त्याचबरोबर टाकून देण्यात येणारे प्लास्टिकचे पेले, चमचे, कप, बशा इत्यादी, वापरून टाकून देण्यात येणारे थर्माकोल, बशा, डबे, कप, पेले याचबरोबर सुशोभीकरणासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तू, वेस्टर्नसाठी व उत्पादने साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, तर यावर या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. ओके. यानंतर बघा बंदी नसलेल्या वस्तू त्या कोणत्या आहेत? औषधे, शेती व घनकचरा साठवण्यासाठीचे प्लास्टिक, रोपवाटिकेसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या व गुंडाळी, अन्नपदार्थासाठी वापरलेले 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे प्रथम दर्जाचे प्लास्टिक, दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या, तर या ठिकाणी यावर बंदी घातलेली नाही. म्हणजेच बंदी नसलेल्या या वस्तू या ठिकाणी आहेत. याचबरोबर अजून एक महत्त्वाचे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा की वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला
हे लँडफिलचे कचरा व्यवस्थापन उद्यानात रूपांतर करणारे हे एकमेव शहर आहे, ज्यास स्वच्छ भारत कचरा उद्यान असे देखील म्हटले जाते. तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक महत्त्वाचे आहे, वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग हे लँडफिल कचरा व्यवस्थापन उद्यान. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन यामधील काही महत्त्वपूर्ण नोट्स या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर या नोट्सची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन ते डाउनलोड करू शकता. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.